बघा मित्रांनो, हे गणित आहे इयत्ता 7वीतल्या स्कॉलरशिपमधलं, नफा आणि तोटा या घटकावर आधारित. आपण नफा आणि तोटाचे भरपूर सारे असे गणित आहेत मित्रांनो, ते आपण विदाऊट सूत्र, कोणतेही सूत्र न वापरता काढू शकतो. याच प्रकारे आपण या ठिकाणी हे 28 नंबरचं गणित पाहणार आहोत. बघा, एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयास विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला खरेदी किंमत काढायची मित्रांनो. काय काढायचं? अगोदर प्रश्न समजून घ्यायचा, काय काढायचं? खरेदी किंमत. पण खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? एकूण तोटा किती झाला, एकूण नफा किती झाला, तरच आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे ह्या गणितावरून आपल्याला नफा किंवा तोटा काढायचा आहे, किती झाला तर अगोदर. बरोबर. तर आता काय करायचं बघा, इथं लिहा, त्यांचं प्रमाण लिहायचं. आता गुणोत्तर लिहायचं, हे नफा आणि हे तोटा. बघा, किंवा तोटा किंवा नफा, तोटा आणि नफा असं ते लिहिलं तरी काही हरकत नाही. आता आपण जसं गणितात दिलं तसं बघूया. अगोदर तोटा दिला, तोटा किती आहे? तोटा माहीत नाही आपल्याला किती आहे, पण त्याच्या चौपट काय झाला आहे? नफा झाला आहे. म्हणजे नफा जर चौपट असेल तर तोटा किती असणार आहे? 1 पट असणार आहे. गुणोत्तर काय झालं? 1:4. बरोबर. तर काय म्हणलं? आणि दोन्हीमधला एकूण फरक किती आहे? 80. बघा, दोन्हीतला जेव्हा अशा वेळी प्रश्न येईल तेव्हा दोन्हीतला फरक काढायचा. 80 वजा 60 बरोबर 20 आला फरक. पण हे 20 फरक कसं, म्हणजेच काय आहे? हा 4 आणि 1 5. 5 म्हणजेच 20 आहे. ही 20 जी आहे, फरक जो आहे तो काय? 5 म्हणजेच 20. ते 1 म्हणजे किती काढून घ्या? 5 1 5 5 चोक 20. मी एका संघ प्रमाण किती आलं? एकाचं प्रमाण. अगोदर एकाचं प्रमाण काढून घ्यायचं या गणितामध्ये नफा तोट्याच्या. 1 बरोबर काय आला? 4 आला. बरोबर. आता आपल्याला सूत्र माहीत आहे खरेदी किंमत काढण्यासाठी. आपण दोन्ही पद्धतीने काढू शकतो मित्रांनो. खरेदी किंमत, नफा माहीत असताना आणि तोटा माहीत असताना देखील आपण खरेदी किंमत काढू शकतो. आपण दोन्ही पद्धतीने बघूया. खरेदी किंमत. आता खरेदी किंमत काय सांगते आपल्याला? तोटा माहीत असताना काय करायचं? अगोदर जी आपला विक्री किंमत आहे, विक्री अधिक लॉस. तर लॉस किती आपला? 4. 1 प्रमाणे आपले एका 4 आलं आहे की नाही? मग 4 गुणिले 1, 4 गुणिले 1 4च या ठिकाणी. मग किती होईल ते? 64. किती? 4 64. आणि खरेदी किंमत. आता खरेदी किंमत नफा माहीत असताना, आता नफा किती आहे? एकाच प्रमाण 4 आहे. तर एकाची किंमत किती आहे? 4. तर 4ची किती होईल? 16. पण जेव्हा नफा असतो तेव्हा काय होत असतो? विक्री किंमत. काय? विक्री किंमत वजा नफा, एकूण नफा असं सूत्र असतं मित्रांनो. विक्री किंमत किती आहे आपली? 80. 80 मधून जर नफा किती आहे? 4 चोक 16 जर कमी केला आपण तर उत्तर किती येतं? 64. दोन्ही पद्धतीनं उत्तर किती आलं आपलं? 64 आलं. अशा प्रकारे आपण शॉर्टकट पद्धतीने दोन्ही पद्धतीने काढू शकतो. तर अशाच नवीन प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.